तर नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तोही आजच्या रांगोळीचा. तिथे मी गोल सर्कल येण्यासाठी रांगोळी काढायचा जो छाप असतो ना, तोच इथं वापरलेला आहे. म्हणजे व्यवस्थित सर्कल यावा. तुम्हाला जर हाताने जर गोल सर्कल करता येत असेल तर तुम्ही हाताने गोल सर्कल करू शकता, पण जरा थोडासा आपला वाकडा तिकडा होऊ शकतो. म्हणून मी तर रांगोळीचाच छाप इथं वापरले आहेत, कारण तो गोलच असतो. त्याच्याच अवतीभोवती इथं एक एक डॉट आपल्याला ठेवून द्यायचे. त्याने काय ते वेळ देखील वाचतो आपला आणि हे कामं आपले पटपट होतात. म्हणजे वाकडाला तिरपाला हे पुसायची गरज नसते. म्हणजे एकसारखा आपल्याला एक डॉट इथं तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सर्कल तयार करून घ्यायचं आहे. तो छाप काढून मध्ये आपल्याला आतमध्ये लागेल तो कलर भरून घ्यायचा आहे. इथे या रांगोळीमध्ये मी आजच्या कमीत कमी कलरचा इथं उपयोग केलेला आहे. आतमध्ये फक्त मी गुलाबी कलर वापरलेला आहे. तुमच्याकडे हवा असला तो कलर तुम्ही वापरू शकतात. एखाद्या काठीच्याच मदतीने डॉट केले तर आपण तिथं एक लांब सडक लाईन इथं आतपर्यंत ओढून घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीची एक डिझाईन आपली इथं तयार होते. तुम्हाला ही डिझाईन आवडत नसेल तर ते एक चमचा असतो पोहे खायचा, त्याच्या मदतीने पण तुम्ही आतमध्ये ओढू शकता. म्हणजे पाकळ्यांची डिझाईन तुमची तयार होईल. तुम्ही त्या डिझाईनचा पण उपयोग करू शकता किंवा या काठीचाही इथं उपयोग करू शकता. आतमध्ये आपल्याला निळा कलर ठेवून द्यायचा आहे. तुम्ही कुठलाही कलर इथं वापरा. आता रांगोळी जर म्हटलं आपण कुठल्याही कलरची रांगोळी इथं वापरू शकतो कलर भरण्यासाठी. इथं हाफ सर्कल करून घेतलेत मी, म्हणजे एकसारखे वायू म्हणून थोडंसं आखून घेतलं आहेत, म्हणजे वाकडं तिकडे येणार नाही. एकसारखे हाफ सर्कल येतील या ठिकाणी मी थोडंसं आखून घेतलं आहे आणि त्यातच आपल्याला गुलाबी कलर इथं भरायचा आहे. आता या आत पण गुलाबीच कलर भरला होता, बाहेर पण मी इथं गुलाबीच कलर भरत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही निळा कलर भरू शकतात किंवा वाटेल तो कलर. आता गुलाबी कलर माझे खूपच शिल्लक होता, त्यामुळे मी हा गुलाबी कलरच इथं वापरलेला आहे. आता मी राहायला आळंदीला आहेत, त्यामुळे वारकऱ्यांची गर्दी खूपच झालीच आळंदीमध्ये. कारण समाधी सोहळ्यामध्ये आळंदीमध्ये खूप गर्दी असते ते पाहण्यासाठी. आणि प्रत्येकजण दारामध्ये वारकरी येतात आणि म्हणतात, ताई आजची रांगोळी खूप छान आहे. खूप बरं वाटतं असं म्हटल्यानंतर आणि एक नवीन उत्साह राहतो तुमच्यासोबत रांगोळी शेअर करण्याचा आणि त्यासोबत बोलण्याचंही एक संधी मिळते मला. म्हणून मी रोज वेगळी नवीन डिझाईन शेअर करण्याचा तुमच्यासोबत इथं प्रयत्न करत असते. आणि अशा निमित्तानं रांगोळी काढता काढणं तुमच्यासोबत बोलायचे एक संधी मिळत असते. आणि जेव्हा आपण एक रांगोळी काढतो, कोणी भरपूर लोकं जेव्हा कौतुक करतात आपले, तेव्हा खरं सांगते खूप समाधान वाटते आपल्याला. आणि रोज एक नवीन उत्साह राहतो, की रोज तुमच्यासोबत वेगळी डिझाईन शेअर करावी, की आज रांगोळीमध्ये काय काढावं असा एक प्रश्न पडलेला असतो. म्हणून जे ठरवले किंवा जे सुचेल ती डिझाईन मी काढत असते आणि ही रांगोळीचे तुमच्या व्हिडिओ मी शेअर करत असते. तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण सर्कल इथं काढून घेतलेले आहेत. आणि त्या सर्कल गुलाबी कलर घातले आणि गुलाबी कलरच्या सगळ्यात शेवटी आपल्याला जे टोक आहेत तिथंसुद्धा व्हाईट कलरचे डॉट ठेवून द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीची ही डिझाईन एक चांगली दिसते. आता तुम्हाला डॉट ठेवायचे नसेल तर मी एक लाईन जरी वळली ना व्हाईट कलरची तरी पण चालतं. इथे मी डबीचाच इथं उपयोग केलेला आहे. तुम्हाला हातानं जमत असेल तर तुम्ही हाताने इथं डॉट काढू शकता. तशी रांगोळी चांगली होते, पण डबीचा उपयोग केल्यामुळे का होते, रांगोळी सहज होते. आणि फेसबुकवर एवढ्या छान छान कमेंट्स येत असतात तुमच्या, की खरंच खूप बरं वाटते तुमच्या कमेंट्स ऐकून सनी. म्हणजे रोज असं नवीन वाटते की तुमच्यासोबत आज कोणती रांगोळी शेअर करावी. आणि तुमच्या कमेंट्स येतात ना, अजून मला खूप बरं वाटत असते आणि एक उत्साह पण येत असतो तुमच्यासोबत रांगोळी शेअर करण्याचा आणि बोलण्याचाही एक उत्साह असतो, की तुमच्यासोबत बोलायला पण संधी मिळते. गप्पा करत करत रांगोळी काढता येते आपल्याला. आणि आतमध्ये मी तर चकलीची डिझाईन तयार केली आहे. तुम्हाला चकली नसेल काढायची तुम्ही वेगवेगळे डॉट इथं ठेवू शकतात. आता यात मी कलर वगैरे काही भरणार नाही. आता मी कुठलीही दारासमोर रांगोळी काढली ना, त्यात मी हळदी कुंकू रोज टाकत असते. आणि म्हणजे साधे सिंपल जरी पण व्हाईट रांगोळी काढली ना, त्यात हळदी कुंकू टाकते. म्हणजे कलर वापरले नाही तरी पण चालतं. आता जे साईडला जे जागा उरली होती आपण हाफ सर्कल केलेली, तिथं पण डबीच्याच मदतीने आपल्याला एक एक डॉट इथं लाईन ओढून घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीची पण डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्हाला अशी पद्धत काढायची नसेल तर एक एक चकली जरी काढली किंवा एक एक डॉट ठेवलं तरी पण चालतं. आपण जशी डिझाईन तयार करू तशी त्यामध्ये ती आकर्षक दिसते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. कारण रांगोळीमध्ये कलर वगैरे भरले तरी रांगोळी अजूनच चांगली दिसत असते. तर अशा पद्धतीनं पूर्ण आपल्याला एक एक लाईन ओढून घ्यायची आहेत. डबीचीच मदत घेतलेलीच मी इथं आणि छान असं डिझाईन इथं तयार करून घ्यायची. आता इथं मी 4 ते 5 हाफ सर्कल केलेले आहे. तुम्हाला हाफ सर्कल जर करायचे नसेल तर मी एक एक गोल राऊंड करून आणि त्यामध्ये कलर वगैरे भरून तशीही डिझाईन तुम्ही तयार करू शकतात. पण असे जर केलं तर जरा सुटसुटीत डिझाईन आपली इथं तयार होते. आता बोलता का ना माझी एवढी डिझाईन इथं तयार झाली आहे. म्हणजे एवढं आता तुम्ही म्हणत असाल इतकी कमी मिनिटामध्ये मी रांगोळी काढली तर थोडा वेळ लागतो, पण एडिटिंग करतो आपण म्हणून जरा स्पीड केला जातो. आपण जर व्हिडिओ खूपच स्पीड केला तर खूपच लाँग केला होतो व्हिडिओ. म्हणून मी हा कमी मिनिटाचा इथं व्हिडिओ केलेला आहे. तर इथं पूर्ण डिझाईन तयार करून घेतली. त्यामध्ये पण सुद्धा आपल्याला निळा कलर इथं भरायचा आहे. आता मी निळा, गुलाबी आणि पांढरी रांगोळी हे 3च कलरचा इथं उपयोग केलेला आहे. आता यात मी हळदी कुंकूसुद्धा भरून घेणार आहे. हळदी कुंकू टाकल्यामुळे रांगोळी खूप आकर्षक दिसते आणि दारासमोर चांगलीही दिसते.
त्यात हळदी कुंकू टाकताना मी व्हिडिओ काही शूट केला नव्हता, नंतरच हळदी कुंकू टाकलं आणि हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता तुम्हाला उंबरठ्याजवळची सुद्धा रांगोळी दाखवते मी, आजची माझी उंबरठ्याजवळची रांगोळी. तर ही रांगोळी माझी सकाळीच काढलेली असते, कारण सकाळी माझे इथला वेळ भेटत नाही मला शूट करण्यासाठी, कारण माझी सकाळी रेसिपीचं शूटिंग चालू असते. कारण माझं रेसिपीचा अकाउंट असल्यामुळे सकाळी रेसिपीचे व्हिडिओ शूट असतात, त्यामुळे हा व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही. जसा वेळ भेटेल तसा मी शूट हे करत असते. म्हणून हा उंबरठ्याची सकाळीच काढलेली आणि नंतर ही बाहेरची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा.